विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका आहेत, मेळावे आहेत आणि ते संपूर्ण राज्यभरात सुरू आहे की ते फक्त खानदेशातच सुरू असं नाही, संपूर्ण राज्यभरात सुरू. आता कालपासून आदित्य ठाकरेजी हे नाशिकला आहेत, आज येवल्याला आहेत, आता उद्धवजी जात आहेत दौऱ्यावर पुन्हा अनेक भागात. आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षाचे नेतेसुद्धा याच कामात गुंतलेले आहेत. तर हे चालायचंच. बदलापूरचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून त्याच्यावर विरोधकांवर संशय व्यक्त केला. त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे, कारण तो एक संशयी आत्मा आहे. या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशयी आत्मा आहे आणि ज्याचं दिवसातला अर्धा दिवस हा संशय कल्लोळात जादूटोणा, मंत्र, तंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. तर त्यांना असा संशय येणं साहजिकच आहे. त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन, हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरले, तो सुद्धा त्यांच्यावरती कोणतरी जादूटोणा केला असेल, कारण ते जादूटोणा प्रेमी आहेत. पण त्याने डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. लक्षात घ्या, तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत. एवढे तुम्ही घाबरलेले होतात, एवढे तुम्ही भयग्रस्त होता. हा, तुम्ही नेतृत्व म्हणता ना, ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष, पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा ची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते 10 तास. हे काय विरोधकांनी केलं का? ती आई, त्या लहान मुलीची आई जी स्वतः एक गरोदर आहे महिला, ती 10 तास ती वणवण फिरत होती. यात विरोधकांचा काय दोष आहे?